दोन्ही संघनायकांनी सूचना लक्षात घ्या। यानंतर होणारा लगेच सामना बहुउद्देशीय क्रीडा मंडळ मोहाडी आणि पिंगास क्रीडा मंडळ चुर्डी या दोन्ही संघांनी तयारीत असावं। चुर्डी संघ आणि मोहाडी संघ। 7 नंबरचा खेळाडू कानडगाव संघाच्या चढाई करताना खापा संघावरती गडी बाद करण्याचा प्रयत्न। खापा संघाकडून 7 नंबरचा खेळाडू ठावकर बंधू बोनस घेण्याचा प्रयत्न। तेरा नंबरचा खेळाडू चढाई करत आहे खापा संघावरती। रेडर या ठिकाणी बाद झालेला आहे। 1 गुणाची कमाई खापा संघाला झालेली आहे आणि खापा संघाची गुणसंख्या 1। 3 नंबरचा खेळाडू खापा संघाच्या चढाई करीत आहे कानडगाव संघावरती। सुंदर अशी पकड खापाची कानडगावची। या ठिकाणी रेडर या ठिकाणी बाद झालेला आहे खापा संघाच्या। 2 नंबरचा खेळाडू कानडगाव संघाचा पिस्तर तुकाराम चढाई करत आहे खापा संघावर गडी बाद करण्याच्या नादात। सुंदर अशी या ठिकाणी किक मारलेली आहे डाव्या पायाने खापा संघावरती, परंतु अयशस्वी ठरला। त्या ठिकाणी 7 नंबरचा खेळाडू खापा संघाच्या ठावकर चढाई केलेली आहे कानडगाव संघावरती। बघूया आपल्या संघासाठी काय करतो। गडी बाद करण्याच्या नादात व्यासपीठावर सन्माननीय या मंडळाची आणबाण शान आणि सर्व युवकाचे खरबीचे प्रेरणास्थान त्यांच्या गळ्यातला ताईत सन्माननीय आनंदजी सिगंजुडे यांच्या या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होत आहे। सुंदर असा या ठिकाणी गडीबाद केलेला आहे खापा संघाच्या खेळाडूंनी। 1 गुणाची कमाई अशी खापा संघाची गुणसंख्या येऊन पोहोचलेली आहे 2 वरती आणि कानडगाव संघाची गुणसंख्या 1। रोमर्स या ठिकाणी सामना दोन्ही संघाच्या अत्यंत चुरशीचा सामना या ठिकाणी चालू आहे। कानडगाव आणि खापा संघाच्या 3 नंबरचा खेळाडू चढाई केलेली आहे कानडगाव संघावरती। कॉर्नरवर तुकारामला बाद करण्याचा प्रयत्न 3 नंबरचा खेळाडू करत आहे। चढाई केली आहे तुकारामनी जर्सी नंबर 2 कानडगाव संघाच्या खापा संघावरती। सारिका 2 आहेत सिंधपुरीमध्ये। सारिका अविनाशची सिंधपुरे कधीची मम्मी दोन्ही जावा जवळ बसलेले आहेत। सारिका अविनाशची सिंधपुरे गराळेचे पाहुणे आले।
सुंदर अशी पकड आणि या ठिकाणी दोन्ही संघाचे खेळाडू चढाई करताना कानडगाव संघावरती गडी बाद केलेला आहे आणि मिस्टर तुकाराम या ठिकाणी बाद झालेला आहे. खूप मोठा असा झटका कानडगाव संघाला. ए सच्या ए तुका कव्हरवर खेळणं बे कव्हरवर खेळून राहिले त्याच्या रेडर ना पडून राहिले अंगावर आपोआप आपल्याला जाऊन राहिले त्याच्या अंगावर. नको जाऊ बे सच्या नको जाऊ जाऊ दे त्या पियुषला नको येऊ म्हणा. मग स्वर्गीय कर्मवीर बापूजी पाठक यांच्या जयंतीने दिनी ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं होतं त्यांचं कार्डचे वाटप या ठिकाणी मराठमोळी लावणीच्या कार्यक्रमाच्या वेळी करण्यात येणार आहे. तरी ज्या रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं होतं त्यांच्या सत्कार या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व रक्तदात्यांनी ही नोंद घ्यावी, उपस्थित राहावं. पंच दिलेला निर्णय हा अंतिम असावा. सुंदर अशी पकड. सात नंबरचा खेळाडू चढाई करताना खापा संघावरती. दोन्ही संघाची गुणसंख्या 4 अशी झालेली आहे. बरोबरीमध्ये हा सामना अत्यंत चुरशीचा सामना या ठिकाणी चालू आहे दोन्ही संघामध्ये. सर्व प्रेक्षकांनी त्याच्या टाळ्या वाजून अभिनंदन करावं. यानंतर होणारा सामना चुरटी संघ आणि मोहाडी संघ बहुउद्देशीय क्रीडा मंडळ मोहाडी या दोन्ही संघांनी तयारीत असावं. लगेच आपल्याला सामना या ठिकाणी सुरू करायचा आहे. बरेचसे सामने या ठिकाणी बाकी आहेत, ते आपल्याला सामने घ्यायचे 2 वाजेच्या आतमध्ये. मुस्तफा 13 नंबरचा खेळाडू, शेवटची रेड हाफ राऊंड मधली 13 नंबरचा खेळाडू मुस्तफा. गडीबाद करण्याच्या नाद, तेवढा सुंदरचा कव्हर आणि यशस्वी ठरला खापा संघ. या ठिकाणी हाफ राऊंड
दोन्ही संघासाठी कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, गीता वो डरा नाही. म्हणून दोन्ही संघांना मी अत्यंत चुरशीचा सामना या ठिकाणी होत आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो की कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, गीता वो जो डरा नाही. म्हणून दोन्ही संघाच्या खेळाडूंनी अत्यंत खेळाडू या वृत्तीने या ठिकाणी खेळ सादर करावा. दोन्ही संघ तुल्यबळ संघ या ठिकाणी आहेत. एक नंबरचा खेळाडू कानडगाव संघाच्या चढाई करीत आहे खापा संघावरती अभिषेक ठावकर. दोन्ही संघांना एक एक गुणाची कमाई. आमचे मोठे बंधू आणि शेती व्यवसायात आम्हाला मार्गदर्शन करणारे असे मोरेसरजी सिंगणजुडे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांच्या मंडळाच्या वतीने मी आभार मानतो, धन्यवाद मानतो की त्यांनी या ठिकाणी आमच्या मंडळामध्ये उपस्थिती दर्शवली. कारण आम्हाला उन्हाळी धानाला भरपूर पाणी आहे का नाही भाऊ? मोरेसर भाऊ सांगते कोणाला कशी परकन टाकावं म्हणून. आणि त्यांचे सहकारी मित्र सुधाकरजी गुमासे त्यांना काल अत्यंत खूप जवळचा काम होता, त्यामुळे आमच्या मंडळाला भेट देऊ शकले नाही. कानडगाव संघाचा 4 नंबरचा खेळाडू चप्पळ असा खेळाडू. शेवटचे 5 मिनिटं शिल्लक. खापा संघाचा खेळाडू ठावकर चढाई करताना कानडगाव संघावरती.
हा सामना खापा 9 गुणावरती आणि कानळगाव 5 गुणावरती. 4 गुणाची आघाडी खापा संघाला आतापर्यंत आहे. आणि या सामन्याचे शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहेत. चढाई करत आहे चपळ असा या ठिकाणी रीडर 4 नंबरच्या कानळगावचा मिस्टर लोकेश. सचिन लुटे गडी बाद करण्याच्या नाद. सुंदर अशी किक उजव्या पायाची डाव्या कोपऱ्यावरती, परंतु अयशस्वी ठरला सचिन लुटे. आणि गडीबाद केलेला ठवकर या बंधूंनी. 1 गुणाची कमाई खापा संघला. पुन्हा सचिन लुटे चढाई करत आहे खापा संघावरती. सुंदर अशी या ठिकाणी किक मारलेली आहे कव्हरवरती. कव्हरला अभिषेक ठवकर. सुंदर अशी पकड अभिषेक ठवकर आणि खापा संघाची. एक गुण कानळगाव संघाला आणि 3 गुण खापा संघाला. आणि टाइम आउट घेतलेला आहे कानळगाव संघाने. हा सेंटर मध्ये 13 नंबरचा खेळाडू मुस्ताक कानळगाव संघाच्या कॉर्नर मध्ये खेळते का आपल्या संघाला वाचवण्याच्या प्रयत्नात मुस्तफा अली घेऊन जावा. गडी बाद करण्याच्या नाद. तो देख कॉर्नर मध्ये चालला. रेडर सेफ 1 पॉइंट. मिस्टर तुकाराम नो आर्ग्युमेंट. कानळगाव 7 खापा 15. आपला टाइम वाढतो ना. सुंदर अशी पकड खापा संघाची. खापा पंच देतील खापा दादा. बीड